आरटीओचं काम सामान्य माणसाला इथं छाती काढून येता आलं पाहिजे। जो मालक आहे या देशाचा तो इथं लाचार आहे। इथं त्याला स्वतःला रांगेत उभं राहून त्याचं कोणतंही काम करता येत नाही। आणि हा एकच आधार घेऊन मी या लातूरच्या आमच्या सहकार्यांना, आपलं पत्र कुठे आत्ताचं, लातूर जिल्हा युवा मोटर मालक चालक संघाचे लोक जे बसलेले आहेत आज उपोषणाला, तर ते हाऊस म्हणून नाही बसलेले, ते हाऊस म्हणून लाचखोरी करत नाही। वाहतूकदार लाच देत नाही का? देतो। आमच्याकडे ज्या ओव्हरलोडिंगच्या कार्डचा रेट 3500 रुपये ना, तर इथला बाजार भाव 2800 ते 3000 रुपये इथं जरा स्वस्तही आहे। त्यामुळे पहिला अभिनंदनाचा ठराव करा इथल्या आरटीओचा की इथल्या मोटर वाहन धारकांना हे 500 ते 700 रुपये डिस्काउंट देऊन राहिले। कशात? लाचेत। आणि परत एक मागणी करतो, लाचेचे रेट यांचे इथे ना मोठा बोर्ड लावा की कोणत्या विभागातल्या कोणत्या विषयामध्ये किती लाच कशी घेतली जाते याचे बोर्ड लावणं जरुरी। प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये लाचेचं रेट कार्ड लावलं जावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। लाचेचं रेट कार्ड लावलं जावं ही मागणी आमची। त्यालाही ऑफिशियल स्वरूप द्या, एक टॅक्सची पावती द्या आणि एक लाचेची द्या आणि त्याच्यात यांना पर्सेंटेज द्या, म्हणजे मग तो व्यवहार जरा आहे ना व्यवहार होईल, तो गैरव्यवहार किंवा व्यवहार होणार नाही। आज आलेलो आहे आम्ही त्या ह्याच्यासाठी की या देशाला चालवणारी चाकं असतात, त्या चाकांशी संबंधित काम सगळं इथे असतं, त्या चाकांना चालू दिलं जात नाही, त्या चाकांना बेकायदेशीर काम करायला भाग पाडलं जातं, तर ते ह्या व्यवस्थेने भाग पाडलेलं आहे त्यांना। जो ओव्हरलोडिंग करतो तो माल भरणारा माणूस जो आहे ना तो आग्रह करतो, ओव्हरलोड जर तू नेला नाहीस, दादा तिकडे जावं की, जो ओव्हरलोडिंग करतो ना तो स्वतःहून त्याच्यामध्ये माल जास्त टाकतो आणि जर तो टाकला नाही ना तर तो ते भाडं दुसऱ्याला देतोय आणि त्या स्पर्धेमध्ये त्याला चालू असलेलं जे मिळालेलं भाडं आहे ना ते नाकारता येत नाही। ही धंद्याची मागणी आहे आणि ही वस्तुस्थिती इथल्या आमदार खासदार मंत्र्यांना आणि आरटीओना माहिती नाहीये का? माहिती आहे ना। बरं, जर तुम्हाला न कळवता न कार्ड काढता जर ओव्हरलोडिंग केलं तर काही अडचणच अडचण आहे। आणि जर तुमचं कार्ड काढलं तर तुझी गाडी मोडेपर्यंत भरीत राह, आमचं काही म्हणणं नाही। हा कोणता कायदा आहे? आमच्या संविधानानं असं नाही करायला लावलेलं। सरलाट सगळ्यांना प्रामाणिक कारभारांनी तुम्ही करा बरं दंड। कशाला कोण ओव्हरलोडिंग करेल? स्पर्धा होईल का? मग पुढे पळापळी होणार नाही। पण तुम्ही आहे ना प्रामाणिकपणे आहे ना दंडात्मक कारवाया करत नाही। मी सांगतो हे नेमके मुद्दे मी जे पहिले बोललो ना तुम्हाला ते पण तितकेच महत्वाचे, त्याच्यातनच जन्माला आलेले हे पुढचे 7 मुद्दे आहेत। काय मुद्दा आहे त्याच्यामध्ये? पहिला ओव्हरलोडचा मुद्दा आहे जो मी बोललो, त्याच्यामध्ये ते कार्ड जे चालू आहे ना कार्ड सिस्टीम ती बंद करा। संदीप अशोकराव पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले यांनी, जर आग्रही तुम्ही काही काम केलं नाही ते, आता मी सुद्धा आग्रही मागणी केली, पण मी जर थोडासा अजून अखंड तांडव केला ना की लगेच 353चा खोटा गुन्हा दाखल करायला हे पुढे सरसावतात। ऍक्च्युअली 353ची प्रोव्हिजन का करण्यात आली माहिती का? जे गुंड लोक आहेत ना, जे त्यांना खोटं काम करायला भाग पाडतात, असा त्यावेळेला जो प्रसंग निर्माण होतो ना त्यांना रोखण्यासाठी ते माहिती मागणाऱ्यावर 353 दाखल करण्यासाठी 353 नव्हता कधी। 354 विनयभंगाचा जो गुन्हा आहे तो सरकारी महिला कर्मचारी जास्त का बरं दाखल करून राहिल्या? कारण त्याही लाचखोर झाल्या, पर्सच्या पर्स बकाबक त्या नोटा कोमून घरी नेत आहे। मग त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात। तर हे खोटे गुन्हे जे दाखल होतात ते बंद करा आणि पारदर्शकता ठेवा। आरटीआयचा ऍक्ट का आला? पारदर्शकतेचा आग्रह म्हणून आला ना, प्रामाणिकपणा पाहिजे, दप्तर दिरंगाई नको याच्यासाठी आहे ना तो, पण त्याचं लागूच होत नाही। तुमच्यातले बरेच लोक आहेत जे आरटीआय अंतर्गत अर्ज देतात पण तुम्हाला सुद्धा वाटण्याच्या अक्षता दाखवतात। 29व्याच दिवशी माहिती का मिळते हो? 29 दिवस का लावताय? त्यांना 3ऱ्या 4थ्या दिवशी माहिती देता येणार नाही का? तर ते माहिती सुद्धा देत नाही आणि त्याच्यातनं उद्विग्नता येते आणि सामान्य नागरिक इथे चिडचिड करतो आणि त्याच्या चिडचिडीचा फायदा घेऊन खोटे गुन्हे दाखल होतात। नंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची दादागिरी तर चालूच आहे। यांना अजिबात सरळ बोलता येत नाही, जसं काही जनता गुलाम आणि हे आमचे राजे, पण वास्तवात काय नातं आहे? आम्ही कोण आहो? मालक।
आणि ते कोण आहे? नोकर आहे, नोकर. पण नोकर झाला मालक आणि मालक झाला नोकर, अशी अवस्था आहे. पुढची मागणी आहे, हे जे तुमचं फ्लाइंग स्क्वॉड आहे, फ्लाइंग स्क्वॉड वर अंजली पात्रे नावाच्या मॅडम आहेत, तर त्यांचे हप्ते साखळी पद्धतीची चौकशी करायला पाहिजे. त्यांच्या स्पष्ट मागणी ती, नाव घेऊन मागणी, आणि त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी. तर आता माझ्या माहितीप्रमाणे इथले जे सक्षम अधिकारी 1 नंबर RTO त्यांना यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करता येणं शक्य आहे किंवा ट्रॅफिक कमिशनर कडनं ती चौकशी लावता येणं शक्य आहे. पण कोणी आजपर्यंत इतिहासात केलेलं नाही. 30 वर्षापूर्वीच आहे ना सरकारी नोकरांच्या संपत्तीची मोजणी करणं बंदच झालंय. 30 वर्ष झाले आता त्या गोष्टीला. पूर्वी चेक केलं जायचं, प्रत्येकाच्या संपत्तीची चौकशी होत होती. 30 वर्ष झाले, सगळं इतिहास जमा होऊन गेलं. पण प्रोव्हिजन काढली का कायद्यातनं? तशीच आहे ती, पण अंमलबजावणी करत नाहीत हे लोक. तर ही प्रॉपर्टीच्या चौकशीची मागणी केली ना आम्ही, तर करायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये नील रिपोर्ट येऊ द्या. आणि आता त्याच्यात मॉडर्नायझेशन आलेलं आहे. भ्रष्टाचार केल्यानंतर पूर्वी खाल्लेली रक्कम माणूस स्वतःकडे ठेवत होता, आता तो आपल्या सासऱ्याला सासूला जवळ करायला लागलाय. परवा आता एक घटना घडलेली आहे, एक लाचखोर घरी रक्कम आणायचा, त्याच्या बायकोला तो त्रास व्हायला लागला, त्याच्या बायकोनी फाशी घेतली साहेब. कारण ती आणलेली रक्कम तो नालायक म्हणत होता तुझ्या बापाच्या नावावर ठेवून त्याला 1 नंबर मध्ये कन्वर्ट करून दे, आणि हे त्याचं वारंवार चालायचं. म्हणून त्या बाईनं फाशी घेतली. किती दिवस झाले त्याला? 8 किंवा 10 दिवस झाले फक्त. म्हणजे लाचखोरांची मजल कुठपर्यंत गेली ते बघा. लातूर जिल्ह्यातून बाहेरील राज्यात नोंदणी करण्यासाठी बेकायदेशीररित्या देण्यात आलेल्या CRTM परवानगीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याकडून शासनाचा बुडवलेला महसूल वसूल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. आता बघा, संघटनेला पुढाकार घ्यावा लागतो. राज्याचा महसूल गोळा करा रे, ते बाहेरच्या राज्यातले येऊन राहिले रे, सांगावं लागतं. यांना दिसत नाही, यांच्या डोळ्याला भात बांधलेला आहे का? पण हे सुद्धा निदर्शनास आणून द्यावं लागतं. त्याचं कारण असं आहे, इथले तर इथले स्पर्धेसाठी, आणि आता बाहेरचे सुद्धा. किती स्पर्धा किती करायची? एक तर तुम्ही नोकऱ्या देणार नाही, बेरोजगारी वाढलेली, कुठून तरी लोक गाड्या घेऊन बेरोजगारी हटवायचा प्रयत्न करता. तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना रस्त्याने चालू देणार नसाल, तर मग हे शासन प्रशासन हे आमच्यासाठी का फक्त त्यांना स्वतःला पोहोचण्यासाठी, त्यांच्या 17 पिढ्या पोहोचण्यासाठी RTO कार्यालय आहेत? कशासाठी खरे? आणि देश चालवणारे लोक हे वाहन धारक आहेत, त्यांच्या जीवावर मज्जा मारणार हे सगळे, आणि वेटीस कोणाला धरणार? परत त्यांनाच. दुःखात कष्टात दिवस काढायचे कोणी? यांनीच. आणि यांनी फक्त मस्त ढेऱ्या फुगवत जगत राहायचं. याचा जो दोष येतोय ना, तो दोष सांगतोय आम्ही त्यांना. उमरग्याची बेकायदेशीर चेक पॉइंट जो आहे उमरग्याचा, जो नाशिकला पण एक आहे पेठचा, असे आज सगळ्या सीमावर्ती नाके जे आहेत ते सगळे बेकायदा आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी 14 एप्रिलला हे सगळं बंद करतो सांगितलेलं होतं. पण या RTO अधिकाऱ्यांनी मांड्या ठोकल्या. कोण बंद करतो असं आव्हान दिलेलं आहे, आवाज न काढता, आणि तेच सक्सेस झाले. आमचे देवेंद्र भाऊ, देवा भाऊ, तुम्ही हारले त्याच्यामध्ये. एवढ्याच मागण्या होत्या. अधिकाऱ्यांसोबत आहे ना, आपण त्याला म्हणतो तोंडाला पानं पुसणे, अशा प्रकारातली चर्चा झाली. आम्ही यायचं, आमच्यासारख्या अनेकांनी यायचं, आंदोलन करायचं. सांगतो की आम्ही यायचं, आंदोलन करायचं. अशाच पद्धतीने अनेकांनी यायचं, आंदोलन करायचे, आणि यांनी फक्त काय करायचं? कागदी घोडे नाचवायचे. यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला काय दिलं? पोचपावती दिली, आणि त्यांनी हतबलता जाहीर करायची. आणि आम्ही ज्यांना हुडकायला आलतो ना, बरं का, लय जबाबदारीने सांगतो तुम्हाला, आम्ही ज्यांना हुडकायला आलो होतो त्यांचं नाव आहे विनोद चव्हाण. हे साहेब, कुठलंही माणूस इथं आंदोलनाला बसलं, चिंगाट पळून जातो हा माणूस, धूम ठोकतो हा माणूस. तर त्याची आम्हाला लाज वाटते. नाही, ते रजेवर आहेत असं म्हणाले. पण आता काय होतं, डी फोकस होतं सगळं. आता सुद्धा तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारताय ना, त्या व्यतिरिक्त आम्हाला भारंभार सांगायचंय जे वास्तव आहे, ते धगधगतं वास्तव आहे. पण तुम्हाला पण इंटरेस्ट नाही ते ऐकायला. तसंच त्यांनी रजेचा अर्ज खरंच केला का नाही केला हे जर मागायला गेलो तर मग या निवेदनावर चर्चा होईल कशी? बरं, खूप निवेदनावर चर्चा खूप गंभीरपणे झाली का? अजिबात नाही. त्यांनी ऐकल्यासारखं केलं, पण आम्ही मनापासून सांगितलं होतं बरं का. त्यांनी फक्त ऐकल्यासारखं दाखवलंय, काही केलेलं नाही. आणि त्यांनी बरं का, सगळ्यांनी ऐका, तुमच्यात हिंमत असेल ना तर या कॅमेऱ्यावर लिहून दाखवा मला. सगळ्या पत्रकारांना आवाहन करतो, हा कॅमेरा RTOचा आहे, हा बघा, हा व्हिडिओ कॅमेरा.
दाखव रे आपल्या लाईव्ह मध्ये हा व्हिडिओ कॅमेरा आणि हा व्हिडिओग्राफर आरटीओ साहेबांनी आमच्या उराडावर छाताडावर ठेवलाय आणि आम्ही त्याचं स्वागत करतो. कारण आम्ही शेंगा खाल्ल्या नाही, आम्ही टरफल उचलणार नाही. एक नाही 100 लावा कॅमेरे. किती दिवस आता हे चाकरी उपोषण चालणार आहे? आपल्या मागण्या कशा आहेत आणि काय? हे जोपर्यंत मान्य करत नाही ना तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आणि आम्ही एकदम तीव्र स्वरूपाचं करू. याच्यातला एक एक माणूस आहे ना अन्न पाणी हळूहळू सोडेल, त्याच्याशिवाय आम्ही उठणार नाहीये. वंदे मातरम.